आजचा आपला पहिला प्रश्न आहे सरळ व्याजाच्या चॅप्टरवर। तो प्रश्न आहे जसे काही कारणाने एका रकमेचे सरळ व्याज जे मुद्दलाच्या 1/9 मिळते, जर मुद्दल व व्याजाचा दर समान असल्यास जशी दर किती। याच्यामध्ये आपल्याला मुद्दल दिलेली आहे, ना मुदत दिलेली आहे, ना दर दिलेला आहे। फक्त एवढंच सांगितलं आहे की सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/9 मिळते आणि जर मुद्दल व व्याजाचा दर समान आहे तर आपल्याला समजते मुद्दल समजा मुद्दल किती आपल्याकडे मुद्दल आहे आपल्याकडे 100 रुपये, मुद्दल किती आपल्याकडे 100 रुपये आणि समोर काय म्हणलं सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/9 आहे। म्हणजेच सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/9 मुद्दल किती आपल्याकडे 100 रुपये 1/9 बरोबर सरळ व्याज बरोबर 100 एक 100 आणि 9 कसे हे झाले तुमचे सरळ व्याज 100/9। आता समोर काय म्हणते सर मुदत व व्याजाचा दर समान आहे। पहा समजा मुदत काय x व व्याजाचा दर मुदत व व्याजाचा दर समान आहे। मुदत आणि दर समान आहे, मुदत x आहे दर पण काय x आहे। समजलं इथपर्यंत? आता समोर लक्ष द्या, इथपर्यंत आला म्हणजे तुमचं उत्तर निघते। आता समोर काय व्याजाचा दर समान असल्यास जशी दर किती। तर सरळ व्याजाचं सूत्र काय आपलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला मुदत गुणिला दर भागिले 100 हे झालं आपलं सरळ व्याजाचं सूत्र। आता याच्यामध्ये किमती टाकायच्या। सरळ व्याज किती आहे तुमचं 100/9 रुपये हे झाले 100/9 बरोबर मुद्दल किती आहे तुमची आपण घेतली समता मुद्दल 100 म्हणजे मुद्दल आहे 100 गुणिला मुद्दल x गुणिला दर पण xच आहे भागिले 100। आता काय झालं आपलं समीकरण। आता हे 100 कट आता काय उरलं 100/9 बरोबर x गुणिला x हे होते 100/9 बरोबर x चा वर्ग। इथपर्यंत आलं x चा वर्ग पहा हे जाणणार वर्गमूळ 100/9 x चा वर्ग x। आता हे उदाहरण x बरोबर 100/9 हे वर्गमूळाच्या बाहेर येणार 10/3 आला इथपर्यंत 10/3 x बरोबर 10/3 x बरोबर 3 उरला 1 3 9 व्याजाचा दर बरोबर 3.33% हे झालं आपलं फायनल आन्सर।